मध्येच रोखायचं होतं. आणि जिथे मात्र गोलंदाज अक्षय आले आणि त्यांनी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, त्याच्याबद्दल काय म्हणाल? अक्षय यांनी मात्र ते दिवशी शेवटच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली, आता सुद्धा चांगली गोलंदाजी केली. बस एवढं ते अक्षय याचा देखील आपण पाहिला तर पहिल्या दिवसामध्ये देखील सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ज्या मॅच मध्ये देखील आपल्याला तुझ्या गोलंदाजीची आवश्यकता होती ती गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये देखील 3 धावा खर्च केल्यास त्याबद्दल काय म्हणशील? टीमचा चांगला सपोर्ट आहे, टीम विश्वास दाखवते इतकाच खूप आहे. टीमने तुझ्यावरती जरूर जबाबदारी दिली, तिसरं षटक तुला टाकायचं आहे. या मार्काने तुला जी षटक दिला त्याबद्दल तुझ्या टीम बद्दल काय म्हणशील आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे, पण टीमचा बोलायचं झाला तर टीम ज्या याच्याने विश्वास दाखवते. काही टुर्नामेंटला मी पण मार खाल्लेला आहे, तेव्हा जीवित दादा, नियार, विपुल काहीच प्लेयर आमच्या टीममध्ये चांगले, ते सांगतात काय चुकी झाली, कुठं चुकी झाली, त्याच्यावर थोडासा अभ्यास करायला लागला बस. एक शेवटचा प्रश्न असेल, जिथे मात्र आपला संघ आज फायनल मध्ये पोहोचलाय त्याबद्दल काय म्हणशील? त्याचा अभिमान खूप वाटतंय, कारण की या टुर्नामेंटमधला आमचा पहिला नाईटचा सामना असेल, त्यात आम्ही फायनलला गेलोय, त्याचा आनंद खूप होतोय. थँक्यू सो मच. इथे मात्र आपल्यासोबत होते अक्षय, यांना मिळाल्या मॅन ऑफ द मॅच. आता मात्र जाऊयात सेमी फायनल नंबर 2 मॅच मैदानावरती आल्या. एका बाजूला जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मोठी जुई. या दोन टीम दरम्यान आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये बदलाव करूयात. आवाज असेल इथे मात्र. धन्यवाद. यस निहार म्हात्रे, नितेश सर, निहार म्हात्रेला मिळालेली प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी जी डेडिकेट केली आहे अक्षय याला. चला जीवदानी स्पोर्ट्स बावनडोंगरी त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई. यावेळचा बॉल जर पाहिला तर सन्मान दिला. शुभम पाटील आलेल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेले संदेश गोंधळी, ज्याने मात्र या सीझन मध्ये 2 बाईक मिळवल्यात. खऱ्या अर्थाने डोंगरीच्या मैदानावरती 1 बाईक त्याने जिंकली आणि दापोलीच्या मैदानावरती 1 बाईक त्याने जिंकलेली आहे. ओके, दापोली नाही तर धारणाच्या मैदानावरती 1 बाईक जिंकलेली आहे. तो मोठा फलंदाज संदेश गोंधळी या मॅच मध्ये थोडासा निराश करतोय. यावेळचा बॉल मात्र निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला धनेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती तकदीर पाटील, ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली या टुर्नामेंट मध्ये. तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. यावेळचा बॉल सोडून दिला, कदाचित ऑफस्टिकचा हा बाहेर बॉल आहे आणि पंचांचा इशारा, हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. तुषार स्पोर्ट्स मुळेकंड संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थाने आता कोणता दुसरा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. यावेळचा बॉल गुडलाईन स्पॉट वरती पीच झाल्यानंतर सरळ शरीरावरती आदळला आणि हा बॉल एका रन साठी लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी अर्थातच अद्विक 11 बामणडोंगरी या टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 9 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9-1 गडी बाद टीम अद्विक 11 बामणडोंगरी संघ. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय दीप पाटील. हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. समोर फलंदाज तकदीर पाटील यांच्या बॅटमधनं धावसंख्या भरपूर आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत तरी शांत ठेवलंय आणि इथून चार्ज घ्यावा लागेल.
जीवदानी आणि अद्विक 11 बामणडोंगरी संघ असा आहे ना, पहिल्या ओव्हरमध्ये जरूर बॅकफूट वरती नंतर चार्ज होतात ते. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला आहे. एकच रन मिळेल या बॉलवरती. संघाची धावसंख्या या 1 रन बरोबर पुढे जाते 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती सध्या स्थिती अद्विक 11 बामणडोंगरी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय दीप पाटील. मोठी जुई टीमने भरपूर चांगला खेळ केला दुसऱ्या रात्रीमध्ये आणि तो संघ दुसरा ठरला या स्पर्धेचा सेमीफायनल मध्ये जाणारा. आणि पुन्हा एकदा मोठी जुई संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आत मोठ्या टीमच्या सोबत मात्र लढा देत असताना. अर्थातच अद्विक 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. यावेळचा बॉल जर पाहिला तर बॅटच्या मिडाला लागत नाही. एक रन तर कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न तकदीर पाटील दर्शवत होते परंतु शुभम पाटील यांनी ते मात्र थांबवलाय आणि एकाच धावीवरती समाधान मानलं होते. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचली आहे. 11 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. बामणडोंगरी एक इतिहास रचलाय खऱ्या अर्थाने. एका वर्षामध्ये एका सीझन मध्ये 28 ट्रॉफी जिंकण्याचा मात्र कारनामा या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमने केलाय. एका अर्थातच एका सीझन मध्ये 28 ट्रॉफ्या. एक रन तर कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते तकदीर पाटील आणि त्याचबरोबर शुभम पाटील यांच्यामध्ये. खऱ्या अर्थाने काही प्रेक्षक आहेत त्यांना माहिती नसेल परंतु आम्ही ही माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की एका वर्षामध्ये एका सीझन मध्ये 28 ट्रॉफी जिंकण्याचा मानकरी हा बामणडोंगरी संघ ठरलाय. या बॉल जर पाहिला तर चांगला फटका. तिथे मात्र एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि इथे बॉल हातातनं निसटला विकेट किपरच्या हातातनं. जर बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित शुभम पाटीलची विकेट मिळाली असती. 28 ट्रॉफ्याच नाही तर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमने केंद्रीय राज्यमंत्री चषक देखील जिंकलाय गत वर्षी. जिथे मात्र त्यांना 11 बाईक मिळाल्या होत्या. प्रत्येक खेळाडूला एक एक बाईक. 32 बाईकची जी टुर्नामेंट होती. प्रथम क्रमांक 11 बाईक. त्या 11 बाईकचा मानकरी संघ ठरला होता हा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. आणि या वर्षी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये त्यांचा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये म्हणजेच त्या टुर्नामेंट मध्ये यावेळचा फटका जर पाहिला तर हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. मोठ्या टीमच्या समोर मात्र मोठी जुई संघ देखील ऐकत नाहीये. जसा तसं थोडी उत्तर देत असताना समोरच्या टीमला आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना अद्विक 11 बामणडोंगरी टीमची. धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत चेंडू झालेत 5. 14 धावा धावफलकावरती लागल्यात अद्विक 11 बामणडोंगरी या टीमची. आम्ही उल्लेख करत होतो बामणडोंगरी टीमचा. जिथे मात्र बामणडोंगरी टीमने गत वर्षी राज्य केंद्रीय मंत्री चषकामध्ये 11 बाईक जिंकल्या. फायनल मारली होती. या वर्षी पुन्हा एकदा ती स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये हा संघ पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये पोहोचला होता. यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी 4 बाईक आपल्या गावामध्ये आणल्यात. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकच रन मिळेल. या बॉल वरती पूर्णपणे बॅकवरती ढकलून दिलाय मोठी जुई टीमने. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे दीप पाटीलचं. कारण की मोठमोठ्या फलंदाजांसमोर मात्र खूप चांगली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली पिचिंग त्याचबरोबर चांगली लाईन लेंथ या दीप पाटीलच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15-2 गडी बाद सध्या स्थिती अद्विक 11 बामणडोंगरी टीमची.
यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला फटका तकदीर पाटील यांच्या बॅटमधून आला. मोठी जुई टीमचे तेवढेच चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि इथे एकच धाव मिळेल. या एका धावेबरोबर संघ मात्र जाऊन पोचते पुढे 16 धावा फलकावरती. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तकदीर पाटील, संदेश पाटील यांच्या बॅटमध्ये तो फटका पाहायला मिळाला होता. तकदीर पाटील स्ट्राईक वरती आहे. तकदीर पाटीलला इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. यश पाटील गोलंदाजी मार्क वरती. यावेळचा बॉल भन्नाट वेगाने निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोठ्या टीमला मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती ठेवत असताना मोठी जुईचे हे सर्व गोलंदाज, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यश पाटील या गोलंदाजाचं फक्त आणि फक्त धावा फलकावरती 16 धावा लागल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तकदीर पाटीलची मोठी विकेट. विश्वास बसत नाहीये तकदीर पाटीलला. बॅटच्या मिडलला बॉल लागला होता, कसा नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. परंतु जर पाहिलं ना तर 4:40 झालेत रात्रीचे आणि बॉल या वेळेला ट्रॅव्हल कमी प्रमाणामध्ये होतोय आणि खऱ्या अर्थाने इथे विकेट मिळालेली आहे तकदीर पाटील या फलंदाजाची. थँक्यू. अद्विक 11 बामणडोंगरी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय, जिथे मात्र फक्त धावफलकावरती धावा लागल्यात. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. यश पाटील, डीजे नितीन, डीजे सौरव, नाही दोघांचं आपण कौतुक करूया. कारण न थांबता न थकता आज संपूर्ण रात्रीमध्ये ते मात्र नक्कीच ती अविरत सेवा देत आहेत आणि आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आणि संपूर्ण प्रेक्षकांना मात्र त्यांनी खरं तर मी म्हणेन या स्पर्धेसोबत धरून ठेवलंय. आज त्यांचंही कौतुक करूया. बॉल इथं फसला, क्षेत्ररक्षक आहेत, हो झेल टिपलाय, अगदीच भानुदास सुद्धा आता बाद झालाय. थँक्यू. भानुदास म्हात्रे या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडंसं अपयशी राहिलाय, जे आपण पाहत नाही भानुदास म्हात्रेकडनं. कारण की भानुदास म्हात्रे डेंजरस फलंदाज आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचा. परंतु ही स्पर्धा लवकरात लवकर विसरतील, कारण की त्याच्या बॅटमध्ये रन्स आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. हे कधीतरी पाहायला मिळतं की भानुदास म्हात्रे शांत आहेत. भानुदास म्हात्रे आक्रमक फलंदाज आहे, आम्ही पाहिली आहे. भरपूर डेंजर बॅटिंग आहे. आम्ही नेरुळचे आणि नेरुळ टीमच्या विरोधामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आम्ही त्यांची पाहिलेली आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि या स्पर्धेतील मात्र आणखीन एक हॅट्रिक घेणारा गोलंदाज यश पाटील, मोठी जुई टीमचा हा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट काढलेला होता टीम कॅप्टनने आणि 7 ठरलाय आपल्या टीम कॅप्टन समोर आणि आपल्या पाठीराखांना देखील भरपूर खुश करत असताना आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. चला, कल्पेश ठाकूर आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्यात अद्विक 11 बामणडोंगरी टीमची. मोठी जुई संघ काय गोलंदाजी केली या.
यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फक्त या बॉल वरती मिळेल एकच धाव. मोठी जुई टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. तिन्ही गोलंदाजाने काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. आणि थोडेसे निराश चेहरे जरूर आपल्याला पाहायला मिळतात अद्विक केल्यावर बामणडोंगरी टीमचे. परंतु बामणडोंगरी टीम तुम्ही हार मानणारा संघ नाहीये. शेवटपर्यंत फाईट देणारा संघ ही तुमची ओळख आहे. आणि सहजासहजी तेजस म्हात्रे यांचा संघ हार मानणारा नाहीये. या मॅच मध्ये नक्कीच असं वाटतंय मोठी जुई टीमला घाम फोडतील. कारण की त्यांची गोलंदाजी हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. मोठी जुई तयार आहे 18 बॉल मध्ये 18 धावा चेस करण्यासाठी. परंतु मोठी जुईला देखील माहिती आहे बामणडोंगरी संघ मोठा संघ आहे. त्याच्या विरोधामध्ये ही मॅच सोपी आम्ही घेऊ शकत नाहीये. जरूर आम्हाला 18 बॉल मध्ये 18 धावा चेस करायच्या आहेत. परंतु ही मॅच आम्ही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही. 18 बॉल आणि 18 रनची गरज या मॅच मध्ये मोठी जुई टीमला. आणि जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज असणार आहे आमच्या नवी मुंबईचा आणि आमचे करावे गावचे भूमिपुत्र नितेशजी भोईर सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू. काकड आरतीचं काय आहे का कलेक्शन? काकड आरती वेल झाले आता. काकड आरतीची घड्याळामध्ये बरोबर 4:45 वाजायला आलेत. आणि पूर्वी फार छान होता. मंदिरातला मृदुंग वाजायचा, मंदिरातला घंटा वाजायचा आणि बैठी घर. आता आपल्या नवी मुंबईतला आम्ही सांगतोय, इथे अजूनही बैठी घर आहेत. फार छान दृश्य वाटतं. आणि खरं तर न्हाव्या शिव्याच्या त्या मेन मुख्य प्रवेशद्वारात आतमध्ये गेलो की समोरच 3 मंदिरांचं काम सुरू आहे. रोहित, पुढच्या वर्षी जर का आपल्याला इन्व्हाइट केलं तर कदाचित ते मंदिरांचं काम कंप्लीट होईल. तिथे दर्शन घेऊन आपण क्रीडांगणाकडे येऊ शकतो. शुभ प्रभात सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आता टेस्ट असणारे ती अद्विक 11 जीवदानी स्पोर्ट्स ब्राह्मणडोंगरी या टीमची. आणि खेळामध्ये जर का टेस्ट असली की तुम्हाला ब्राह्मणडोंगरी बरोबर, बामणडोंगरी. बामण म्हणजे आगरी झाला, त्याला संस्कृतमध्ये ब्राह्मण म्हणतात बरोबर ना? करेक्ट मी इफ आय एम रॉंग. नाही म्हणजे आमचे डोकरे बोलताना ब्राह्मणाला बोलवा. ब्राह्मणाला म्हणजे काय? ब्राह्मणाला. पूर्वी ब्राह्मण, आता खर तर नाही हरकत नाही. आमच्या समवेत दिव्येल आहेत. दिव्य एन्जॉय केली स्पर्धा 4 रात्र. आणि खर तर 10वीची परीक्षा सुरू असताना सर्वांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा आम्हाला 7च्या आत घरात असायचं. आता 10वीची परीक्षा सुरू असताना मोबाईल जवळजवळ 35,000चा फोन असेल. नाही मी काय बोलतोय, त्या मोबाईलच्या स्क्रीनला वरती लॉक, वरचा लॉक ओपन केला की त्याच्या आतमधल्या त्या स्क्रीनला लॉक. त्याच्यानंतर व्हॉट्सअपला गेलो, त्या व्हॉट्सअपच्या मेन ॲपला लॉक. त्या आतमध्ये गेलो की त्या चॅटला लॉक. त्याच्या आतमध्ये गेलो की त्या कॉन्टॅक्ट लिस्टला लॉक. अरे इतके लॉक पाहिजे कशाला? किती कालाबाजार असेल मला कळत नाही. तुझं नाही हो, एक सांगतोय मी, म्हणजे मी बघितलं तसे आमच्या बाजूला बसणार आहे की वरती लॉक, मग तो पासवर्ड पॅटर्न, मग आतमध्ये जाणार, नंबर टाकणार, त्याच्या आतमध्ये जाणार. जोक सपाट. मॅचवर आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. 18 चेंडू आणि 18 धावा असं साधं सोपं इक्वेशन आहे रोहित. या मॅचमध्ये टेस्ट आहे
बामणडोंगरी संघाची त्यांना बेस्ट द्यावं लागेल आणि तर आणि तरच या मॅच मध्ये मजा येईल, या मॅच मध्ये एनर्जी इंटेन्सिटी मेंटेन करता येईल आणि हा सामना रफ अँड टफ होईल. कारण अशा प्रकारचे लो स्कोरिंग मॅचेस अनेक वेळेला आपण हाय व्होल्टेज होताना पाहिलेत. या मॅच मध्ये रंगत भरण्यासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं किमान 4 ते 5 धावांचं फेकावंच लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य पाटील. पहिलाच बॉल नाही, येईल हा षटकार, थांबेल तो निनाद भोईर, काय नाद निनादला. इथे स्विच अँड अ डॉट बॉल, अंतिमचा बॉल. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. जो पहिला षटकार गेला तिथे मात्र मी म्हणेन मॅच मध्ये शिरकाव केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई, आणि मोठी जुई म्हटलं की मग रायगड भूषण नितेश पंडित सरांची सुद्धा आम्हाला आठवण येते. त्यांनी नेहमी सांगितलंय की कलावंत किती छोटा असो मोठा असो, प्रत्येक कलावंताना आदर हा केलाच पाहिजे. मग तुमच्याकडे असणारी शिकाऊ वृत्ती, शिकण्याची वृत्ती जी तुम्हाला मात्र एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देतं. इथे फटका सजवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक अलाउन द ग्राउंड. बॉल गेला मिड ऑन रिझन मध्ये. धाव मिळती ती एक चेंडू अजूनही शिल्लक असणारे धावसंख्या झाली आहे ती 11-7 काढायचेत. 13 चेंडू आणि 7 धावा. स्पर्धा अजून संपली नाहीये, अजूनही कोणताही संघ जिंकला नाहीये. ब्राह्मणडोंगरी संघ त्यांच्या विरोधात खेळ करतोय. मोठी जुई मॅच मध्ये थोडी चकमक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा हाफ ट्रॅकर बॉल बैठक फटका सजवत असताना बॅट अँड बॉल मध्ये नाही संपर्क येईल. हा डॉट बॉल. 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली 11 आणि आता 12 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 7. डीजे ग्रामदेवताया वंदनीय असे हे गीत डीजे मास्टर सादर करतायत. रोहित, अनेक संघ आपण पाहिले आपल्या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये सुद्धा
ज्यांनी बऱ्याच स्पर्धांमध्ये प्रवेश नोंदविला, खेळ साकारण्याचा प्रयत्न केला, परंतु एकही ट्रॉफी या 2023-24 सीझनमध्ये हाती लागली नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या खरं तर करावे गावाचं सुद्धा नाव घेऊ. द्वितीय क्रमांकाची एक ट्रॉफी जरूर कुक्षेच्या नाईट स्पर्धेमध्ये लागली होती, पण प्रत्येक संघ आपल्या परीनं प्रयत्न करत असतो. प्रत्येक सीझनला त्या प्रयत्नानं तुम्हाला यश मिळेल असं नाही आहे, परंतु तुम्ही अपयशी झालात तरीसुद्धा इतकं नाराज होऊन चालणार नाही आहे. तरीही तुम्हाला प्रयत्न हे सातत्यानं ठेवावेच लागतील. काय म्हणाल? असं नक्कीच खऱ्या अर्थाने बामणडोंगरी संघ देखील हारवणारा संघ नाही आम्ही सातत्याने म्हणतोय. 12 बॉलमध्ये 7 इक्वेशन जसं आलं ना, माझ्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा 30 मॅच आली, जे बोनकोड्याच्या विरुद्धामध्ये 12 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्या. प्रश्न आहे 12 चेंडू 6 धावा. प्रश्नचिन्ह योग्य वयातच पडायला पाहिजेत, कारण नको त्या वेळेला जर कधी पडली तर मात्र होतो तो थोडा पश्चाताप. आता 11 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील त्या 5. धावसंख्या झाली ती 12, म्हणजे 6 अजूनही काढावे लागतील, बरोबर ना? अकरा चेंडू 6 धावा. हा बॉल अपयश ड्राईव्ह केला ऑफसाईडला. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार ती फक्त 1. आता संयमानं खेळ सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रतिम वाक्य, ऐतिहासिक एक वाक्य, वेळ येईल तेव्हा तुम्हाला तह करता यायला पाहिजे आणि वेळ येईल तेव्हाच आक्रमण करता यायला पाहिजे. मगाशी आक्रमण झालं, कठीण होतं ते पहिलं सोडवलं गेलं, आता उरलंय ते थोडं सोपं उरलंय. हा अजून एक डॉट चेंडू आलाय. धावसंख्या झाली ती 13. 9 चेंडूंचा खेळ झालाय. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे आणि अजूनही 5 धावांची गरज आहे. हा बॉल अजून एक डॉट येईल का? ओर थ्रोची धाव मिळेल का? एक तर मिळाली आहे, अजून एक मिळणार आणि मॅच सुद्धा इथे कदाचित मी म्हणेन झुकणार ती फिल्डिंग करणाऱ्या टीम अर्थातच आपण पाहतोय नूर अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या टीमकडे. आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे. मॅच पासून दूर चाललाय. जरूर जरी मॅच हारले तरी आम्ही ब्राह्मणडोंगरी संघाला जरूर सांगू, आपण खरं तर या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये खरं तर फलंदाजांकडे थोडी घाई झाली, किंबहुना गोलंदाजांची गोलंदाजी चांगली झाली. अव्वल दर्जाची झेल टिपले गेले. त्यांचं टीम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना प्रतिस्पर्धी संघ ब्राह्मणडोंगरी संघ तिथे थोडा कमी पडला आणि धावफलकावर फक्त 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, जिथे इक्वेशन आहे ते फक्त आता 2 धावांचं. चेंडू असतील बरेच या षटकामधील 2 म्हणजे 8 मध्ये 2 आणि हा अजून एक इथे धावेचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती आतिश गावंड मोठी जुई यांच्याकडनं. आमच्या समालोचन टीमसाठी 300 रुपये आलेत. त्यांनी सांगितलं फक्त नितेश भोईरसाठी. नितेश भोईर इज अ पॅशनेट कॉमेंटेटर. सो आम्ही आमचा संघ आहे, आमचे शंतनू, आम्ही रोहित आणि आम्ही स्वतः आम्ही जरूर तुमचा आभार व्यक्त करू. आणि इथे रन आउटची विकेट रिव्ह्यू पंचांना फक्त मुभा असणार आहे. पंच येस, रिव्ह्यू रेफर केलाय टेक्निकल टीमकडे अँड द डिसिजन इज स्टील पेंडिंग. लेट अस पंचांची खरं तर प्रचंड मेहनत आहे रोहित या स्पर्धेमध्ये. आम्ही प्रफुल्ल ठाकूर सरांचं महत्त्वाचं योगदान, सुरेश म्हात्रे सरांचं महत्त्वाचं योगदान आणि नावाशिवाचे खरं तर राजेंद्र घरत सरांचं योगदान, तिन्ही पंच आज खरं तर डोळ्यात अंजन घालून स्पर्धेमध्ये योगदान दिलंय. दिव्यलचं आम्ही महत्त्वाचं खरं तर योगदान गुणलेखक म्हणून तुझे आम्ही आभार व्यक्त करू. भागेश असतील आमचे, त्याचंही मनापासून आभार. त्याचबरोबर आमची लाईव्ह टेक्निकल टीम, राज, आमचे कॅमेरामॅन जे सातत्याने आमच्याकडे पाहता येतं का किंबहुना काय त्यांच्या मनात ठाऊक नाही. प्रपोज करू नका बाबा जाता. अर्थातच त्यांची मेहनत आहे. दिवसभरामध्ये 3 संपूर्ण रात्रीमध्ये 1, 2, 3 अशा 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने आपण स्पर्धा कव्हर करतोय अशा परिस्थितीमध्ये. आणि डिसिजन जो प्रलंबित आहे and batter will be short of a crease and OUT out is the decision. DJ मास्टर एक गाणं होऊन जाऊ द्या.
क्या बात आहे. ही गाणे आता थोडी छान गाणे वाजवायला, म्हणजे आता तो लोक झोपायला लागले तेव्हा ते झोप उडवायला लागले. खरं तर डीजे मास्टरचा आम्ही खरं तर हास्याच्या फवाऱ्या थोडा मस्ती मजाक थोडा आम्ही करतोय जरूर, पण त्यांची मेहनत आहे. डीजे मास्टर आज दिवसभरामध्ये ते बसले नाहीयेत, कदाचित त्यांनी व्रत घेतलंय की मला बसायचं नाहीये आज. जरूर त्यांचं आम्ही कौतुक करू. जिंकण्यासाठी किती धावा हवेत आमचे दिव्यांग आम्हाला सांगतील. 6 चेंडू 1 धाव, 5 चेंडू डॉट फेकावे लागतील. शेवटच्या बॉलवर जर का 1 धाव राहिली तर मजा येईल ना. असं इक्वेशन फार कमी, अगदीच वन्स इन अ वाईल, वन्स इन अ डिकेड, वन्स इन अ युनिवर्स पाहायला मिळतं. जसं ध्रुव तारा एकच आहे, 6 मध्ये 1 काढायचंय. शेवटचं षटक हो, तेज तर्रार, गतिमान, फिअरलेस, पिन पॉइंट ॲक्युरसी, येईल हा डॉट बॉल. एका एका चेंडूवर प्रेशर वाढेल, एका एका चेंडूवर दबाव वाढेल. दबावाला झुगारून तुम्हाला काहीतरी करावं लागेल. खरं तर निश्चयाच्या आभाळात संकल्पाचं जे पाखरू आहे ते पाखरू यशाचं शिखर नेहमी गाठत असतं. परंतु तुमचा संकल्प पहिल्या इनिंगमध्ये थोडासा ढासळला, जिथे 18 धावा आल्या. आता 5 चेंडू आणि 1 असं इक्वेशन. चेंडून मात्र मी म्हणेन आपलं स्वरूप बदललंय. आकाशामध्ये एकही चांदणं आज पाहायला मिळालं नाहीये. अर्थातच एक फक्त चंद्र साक्षीला घेऊन आज स्पर्धा आपण कव्हर केली. बायनॉक्युलर घेऊन जर का आपण बघितलं तर कदाचित आपल्याला नजरेत येईल सुद्धा. कोकणात जे ये जा करत असतात, कोकणात भरपूर चांदणं स्पर्श आपल्याला अनुभवतं. चला, काय घडले मॅच मध्ये लवकरात लवकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे का डीजे मास्टर? एखादं रोमॅन्टिक सॉन्ग, माहोल बनवणारं सॉन्ग आहे का? सखे ग साजनी वगैरे वगैरे असं. मराठी गाणीच पाहिजे, आपण मराठीच आहोत. माय मराठी, मराठी पाऊल पडती पुढे. आपले जितेंद्र घरत साहेब आणि अजय म्हात्रे साहेब सुद्धा खरं तर आपले भूमिपुत्रच आहेत आणि आज त्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहतोय. उठी उठी गोपाला, क्या बात है. आहेत का ऐकणारे अजून? काय झालं, उत्तर आलं नाही अजून. चला, गुलाब चाफा अत्तर वित्तर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. रोहित, गुलाब चाफा अत्तर वित्तर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे वेली हिरवल, डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि थंडी इतकी वाढत आहे, काय काय घेऊ अंगावर. थंडी इतकी वाढत आहे, काय काय घेऊ अंगावर. जसा गोडवा तुझ्यात आहे, तसा गोडवा कुणात नाही. थंडी इतकी वाढत आहे, काय काय घेऊ अंगावर. शेवटचा बॉल आहे, मला वाटतं शेवटची 1 धाव आहे. थोडं आपण थांबूया. अपील केली बघा, कदाचित वाईट डापण्यासाठी अपील केली की काय, असंच काय. मला एजचं नव्हतं, कदाचित लाऊड अपील होती जिथे कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता, पण एक्साइटमेंट फार चांगली होती. आम्ही तेजस दादांचं खरं तर कौतुक करू. शेवटच्या क्षणापर्यंत मॅचमध्ये ते राहतील जरूर, आम्हाला ठाऊक आहे. मॅचला अजूनही उजलतील ते. 4ला 1 ची गरज आहे. अजून एक आलाय आलाय आलाय, डायरेक्ट हिट. ओ हो, फेकून द्यायला हवा होता, पहिला टप्पा पकडायला हवा होता, परंतु इथे जिंकली आहे ती मोठी जुई टीम, अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी हार्ड लक तेजस दादा अँड अर्थातच बामन डोंगरी जीवदानी स्पोर्ट्स या टीमला आपण पुढच्या स्पर्धेसाठी देऊया शुभेच्छा. आमची एक कविता राहिली, ते आपण जरूर कंप्लीट करू. आणि मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील. चला, टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये